नमस्कार, माझ्या लेटेस्ट ब्लाऊज डिझाईन बाय उषा हिरे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आज बोटनेक डिझाईन पाहणार आहोत. ते अशा प्रकारे आधी आपल्याला हाताला कटवर्क डिझाईन करायची आहे. त्याच्यासाठी आपल्या आवडीनुसार लहान मोठं असं गोलाकार शेप देण्यासाठी आपण असं एका पेपरवर असं गोलाकार शेप देऊन दिलेले आहे आणि असं त्याला डबल फोल्ड करून घेतलं आणि परत एक वेळा फोल्ड करायचं आणि बाहीचं आपण जे मध्य काढलेलं आहे त्याच्यावर अशा पद्धतीने आपण ते पेपर जे आपण कट करून घेतलं आपण गोलाकार शेप देण्यासाठी, ते अशा प्रकारे आपण आधी मार्किंग करून घेऊया ते ठेवून. याच्याने काय होतं, एकसारखे गोलाकार येतात. पण हाताने दिलं तर थोडंसं म्हणजे लहान मोठं होण्याची शक्यता असते. त्याच्यासाठी आपण असं एक पेपर यूज केलेला आहे आणि त्याला असं आपण मार्किंग करून घेऊया. आपले जेवढं दंडघेर आहे की नाही, बाहीचं घेर आहे त्याच्यावर असं जेवढे ॲडजस्ट होतील तसं आपण त्या पद्धतीने असं मार्किंग करून घेऊया. प्रकारे आपण मार्किंग करून घेतलेलं आहे आणि जिथं आपण मार्किंग केलेलं आहे तिथं असं कट देऊन दिलेलं आहे, म्हणजे कट करून टाकलेला आहे तो एक्स्ट्राचा जो कापड होते. तुम्ही पाहू शकता अस्तरला व्यवस्थित गोलाकार शेप आलेले आहे आणि जसं शेप आलेलं आहे तसं आपण एक एक टीप टाकून घेतलेली आहे आणि ते पलटवून असं बाही व्यवस्थित कपड्याला अटॅच करून घेऊया आपण ब्लाऊज पीसचं जे कापड आहे त्याच्यावर. अशा प्रकारे आपण बाहीचं मध्य काढून घेऊया आणि एक बाही उलट ठेवायची, एक बाही सुलट ठेवायची आणि असं जे आपण मध्य काढलेलं आहे त्याला अशाने हाताने थोडंसं असं म्हणजे प्रेस करून त्याचं आपण मध्य काढलेलं होतं ते सारखं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि मध्ये एक टीप टाकून अशा प्रकारे कॉर्नरवर आपण थोडे कट्स देऊन देऊया. मी ही जी अस्तरची चौकोनी पट्टी काढलेली आहे ती 1.5 इंचाची आहे. ती आजूबाजूने फोल्ड करून आपण हे करून घेतलेलं आहे. आता आपण अशा प्रकारे गळ्याला पायपिंग करून घेऊया. गळ्याचे आपण 3 पार्ट केलेले आहेत, म्हणजे गळा डिझाईन जे काही आपण केले मागच्या साईडला जी डिझाईन केली त्याच्यासाठी आपण असे पायपिंग अटॅच करून घेतलेलं आहे आणि ते पलटवून घेऊया आपण. अशा प्रकारे आपलं बॅक साईडचं डिझाईनचं एक पार्ट पलटवून तयार करून घेतलेलं आहे. आता आपण जिथं पायपिंग केली तिथं साईडने बारीक अशी लेस लावून घेऊया पूर्ण गळ्याला. जसं गळ्याचा शेप आहे त्या पद्धतीने आपण पायपिंगच्या साईडने बारीक अशी लेस लावून घेऊया. जास्त लेस अशी ओढायची नाही, अलगद हाताने लावायची, म्हणजे गळ्याचा शेप बदलत नाही. अशा प्रकारे आपण पूर्ण गळ्याला लेस लावून घेऊया. कोण्यावर मात्र व्यवस्थित स्टिच करायचं, म्हणजे जिथं आपण कोना काढतो तिथं थोडीशी दाब उचलून थोडं म्हणजे डबल वेळा आपण टीप टाकून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्या पूर्ण गळ्याला लेस लावून झालेली आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता व्यवस्थित आपले म्हणजे गळा आपला सेट झालेला आहे. अशा पद्धतीने आपण गळा सेट करून घेतलेला आहे. आता हे जे काठाचे पॅच आहेत ते दोन्ही वेगवेगळे आहेत. मध्ये जिथं मी पिन्स लावले आहे तिथं तुम्ही पाहू शकता, तिथं आपल्याला बटन लावायचे आहे आणि इथं हाताला देखील आपल्याला बटन लावायचे आहे. अशा प्रकारे आपला गळा आणि बाही डिझाईन तयार आहे. आता आपण फ्रंटची बाजू तयार करून घेऊया. आपण अशा प्रकारे साईड गळा आणि कटोरीचा जो पार्ट आहे प्रिन्सेस कटचं ते आपण आधी अटॅच करून घेतलेलं आहे अस्तर आणि ब्लाऊज पीसचं कापड. तुम्ही पाहू शकता व्यवस्थित पफ आलेला आहे आपल्या ब्लाऊजला फ्रंटच्या बाजूला आणि जो एक्स्ट्रा कापड आहे तो आपण कट करून टाकूया आता. आणि हे आहेत आपले अस्तरचे दुसरे पार्ट, जिथं आपण कप्स अटॅच करणार आहोत.
असं आधी आपण असं डॉट काढून घ्यायचं. हे डॉट कसं काढायचं, आपण टक्स पॉईंट जे मेजर घेतो की नाही टक्स पॉईंट, आपल्या मेजरनुसार ते टक्स पॉईंटचं मार्किंग करून घ्यायचं आणि त्याला हे कप्स जोडून घ्यायचं आणि वरनं असं ब्लाऊज पीसचं आणि अस्तरचं आपण जे जोडून पार्ट तयार केलेलं आहे ते अटॅच करून घ्यायचं. त्याआधी आपण कप्स अटॅच करण्याच्या आधी असं 4 फोल्ड करायचे. जिथं कोना आलेला आहे तिथं आपण मार्किंग करून घेऊया आणि मग त्याच्यावर आपण व्यवस्थित असं टीप टाकून घेतलेली आहे आणि आता आपण ते कापड आणि अस्तर आहे ते व्यवस्थित अटॅच करून घेऊया. पूर्ण जोडून घ्यायचं त्याला. ज्या अस्तरला आपण कप्स लावलेले आहेत त्याला आणि ब्लाऊज पीसचं असं व्यवस्थित दोन्ही पार्ट एकसारखे धरून असं व्यवस्थित आपण टीप टाकून घेतलेली आहे. आता आपण योगपट्टी तयार करून घेऊया. अशा प्रकारे आपले दोन्ही योग तयार करून फ्रंट पार्टला जोडून झालेले आहेत. आता ते आपण पलटवून घेऊया. अशा प्रकारे आपलं फ्रंटचं पार्ट आणि एक्स्ट्रा जो कापड आहे तो आपण कट करून टाकायचं. आता आपण त्याला बटनपट्टी जॉईन करून घेऊया. आयपट्टी आणि हुकपट्टी कशी जोडायची ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे. तर आपलं आयपट्टी हुकपट्टी जोडून झालेली आहे. आपण आता बाही जोडून घेऊया. अशा प्रकारे आपण बाही जोडून घेऊया. आपली बाही जोडून झालेली आहे. त्याच पद्धतीने आपण दुसरी बाही देखील जोडून घेऊया. असं दोन्ही बाही जोडून झालेले आहेत आणि आपण आता म्हणजे आपल्या मेजरनुसार मार्किंग करून ते फिटिंग करून घेणार आहोत. तर आपली बाही जोडून झालेली आहे आणि फिटिंग देखील करून झालेलं आहे. तर बघा आपल्या म्हणजे ब्लाऊजचं फायनल लुक असा आलेला आहे. तुम्ही पाहू शकता. हे बघा आपलं बॅकनेक डिझाईन म्हणजे आपण पाठीमागे बोटनेक घेतलेला आहे आणि फ्रंटचं ओपन गळ्याचं म्हणजे डीप नेक घेतलेलं आहे आणि पाठीमागचं बोटनेक आहे. बोटनेक आहे पण त्याला देखील आपण डिझाईन केलेले आहे. आणि हाताला बघा तुम्ही पाहू शकता असं आपण पूर्ण आता बटन वगैरे आपल्या हाताला लावून झालेलं आहे. आणि पुढचं पण बघा फ्रंटचं पण पार्ट किती छान फिनिशिंग आलेलं आहे त्याला तुम्ही पाहू शकता. आणि असं बॅकला आपण असं काटाचं म्हणजे डिझाईन करून घेतलेले आहे. त्याला प्लेन आपले बटन लावून घेतलेले आहेत 2 आणि साईडने पायपिंग करून घेतलेले आहे. असं दोन्ही बाजूला आपण पायपिंग करून घेतलेले आहे. तर तुम्ही पाहू शकता आपल्या ब्लाऊजचं फायनल लुक कसं दिसतं ते. हे बघा बटन देखील किती छान वाटत आहेत आपण लावलेले. आणि खूपच सुंदर वाटतं बोटनेक ब्लाऊज डिझाईन. हाताला देखील आपले बटन वगैरे लावून झालेले आहेत आणि बघा आपण फ्रंटला असे कप्स अटॅच करून घेतलेले आहेत. त्याच्या कप्स अटॅच करण्यासाठी आपल्याला 4 पार्ट लागतात अस्तरचे आणि बिना कप्सचे असले तर 2-2 पार्ट आपण कटिंग करतो. तर तुम्ही पाहू शकता हाताची सुद्धा डिझाईन खूपच सुंदर वाटते. हे बघा आपल्या ब्लाऊजचं फायनल लुक. आणि असं कप्स वगैरे लावले की ब्लाऊज अगदी फिटिंगला पण खूप छान बसतात आणि त्याचा लुक तर खूपच सुंदर वाटतं. असं पूर्ण आपण फ्रंटला पण पायपिंग तशीच गोल्डन कलरची करून घेतलेली आहे. कारण बॅकनेकला पण आपण पायपिंग गोल्डन कलरचीच करून घेतली. त्याच्यासाठी मी म्हणजे फ्रंटला देखील गोल्डन पायपिंग करून घेतलेली आहे.
चला तर मग असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि असे नवनवीन डिझाईन शिकत राहा. चला तर मग आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.